क्रिस्पी साबुदाणा वडा बनवण्यासाठी पावभर साबुदाणा घेतलेला आहे. तो 2 तास भिजत घातला होता. छान मऊसूत भिजलेला आहे तो. आता एका पोऱ्यात तो साबुदाणा काढून घ्या. वडे बनवण्यासाठी 3 आलू उकळून घेतलेले होते. ते छान मऊ उकळलेले आहे, बघू शकता तुम्ही. आलू उकळून घेतल्यावर ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या आणि ते साबुदाण्यात टाकून घ्या. मॅशरच्या साहाय्याने ते मॅश करून घ्या. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, मॅशर नसेल तर. वड्यात टाकण्यासाठी साहित्य आहे. चिली फ्लेक्स आहे हे तुम्ही 1 चमच टाकू शकता. त्यानंतर जिरे पावडर आहे, हा अर्धा चमच. त्यानंतर मीठ आहे, मीठ घेतलेलं आहे ते 1 चमच. त्यानंतर हे काळी मिरी पावडर आहे, ते पण 1 चमच घेतलेला आहे. त्यानंतर हे दाण्याचं कूट आहे, शेंगदाणे भाजून बारीक केलेलं आहे, ते वाटीभर आहे. त्यानंतर दही घ्या, थोडं दही टाका म्हणजे चवीला छान वाटेल. आणि त्यानंतर हाताने त्याला छान मॅश करून घ्या. सगळं साहित्य एकजीव होईल आणि चांगलं कालवून ते तयार होईल. त्यानंतर हाताने वडे थापून घ्या. हे बघा, वडे असे केलेले आहे मी. हातावर छान वडे थापून घ्या. थापलेल्या वड्यांना एका स्टिकच्या साहाय्याने मधामध्ये थोडे थोडे छिद्र पाडून घ्या. त्यामुळे आतून छान वडा शिजला जाईल. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल छान गरम होऊ द्या. गरम तेलात वडे सोडून घ्या. वडे टाकल्यानंतर ते लगेच तुम्ही पलटी करू नका. त्याला 2 ते 3 मिनिट थोडे तेलामध्ये शिजू द्या. आता तुम्ही पलटी करून घ्या वड्यांना आणि छान क्रिस्पी तळून घ्या सोनेरी रंगावर. हे बघू शकता तुम्ही, वडे किती छान झालेले आहे. आणि ती तुम्ही मठ्ठ्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.